नमस्कार मंडळी. तर श्रावण संपल्या कोणाकोणाला नॉनव्हेज खावंसं वाटतं, म्हणून रविवारचा बेत ठरवला आणि आम्ही आणलं चिकन. मस्तपैकी चिकन रस्सा तर्री टाकून. तर मी आणलं अर्धा किलो चिकन. तर मी करून घेतले आलं लसूण खोबरं ची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट. हे सुहानाचा आणि लकीचा मसाला घेतला आहे चिकनचा. तर आपण गॅस प्रथम पेटवून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकूयात. तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण त्यात तमालपान टाकूयात आणि कांदा पेस्ट टाकून मस्तपैकी लाल बुंद होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यामध्ये हळद घातलेली आहे मी. तर मीठ घातलेलं आहे. मस्तपैकी भाजलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. भाजून घेऊयात आपण छानपैकी. त्यानंतर थोडंसं पाणी घातलंय. त्यामध्ये मी घरचा मसाला आणि आंबारीचं लाल तिखट घातलेलं आहे तर्री येण्यासाठी. तर आपण छानपैकी त्याला परतून घेऊयात. तर आपण लकीचा आणि सुहानाचा मसाला पण त्यामध्ये टाकूयात. तुम्हाला हवं असेल तर एक सुद्धा टाकू शकता. मी टेस्टसाठी टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग झाकण घेऊयात आपण त्यावर. मस्त तर्री येईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त मसाला भाजून झालेला आहे आपला. त्यानंतर आपण त्यामध्ये मस्त धुतलेलं चिकन घातलेलं आहे. ते मस्त परतून झालं की त्यामध्ये मग आपण पाणी घालायचं आहे 1 तांब्या. त्याला शिजू द्यायचं आहे मस्तपैकी. तरी अर्धा तास आपण त्याला शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण गॅस पेटवू. त्यावर कढई ठेवायची आहे. आपण आज मटण वडे बनवणार. कोण कोण मटण वडे बनवतं ते मला कमेंट करून सांगा. तर मी बनवायला घेते. आपण रुमाल वापरू शकता. मी दुधाची पिशवी घेतली आहे वडा बनवण्यासाठी. तर आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तर वडा थापून घ्यायचा आहे. वड्याची रेसिपी कोणाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. वडा थापून झालेला आहे. त्यामध्ये आपण एक मध्ये बीळ पाडायचं आहे. तर तेल पण तापलेलं आहे. बघूयात आपण. मस्तपैकी गरम झालेलं आहे तेल. तर जास्त कडक तेलामध्ये वडा तळायचा नाही, कारण ते वरून करपतो आणि आतमध्ये कच्चा राहतो. तर मंद आचेवर आपण वडे तळायचे आहेत. तर आपलं चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी, बघू शकता. तर वडाही आपला मस्त तळून होत आहे. तर लाल बुंद होईपर्यंत आपला वडा तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. कोण चिकन मटण वडे बनवतात. काही ठिकाणी मटण वडे म्हणतात, काही ठिकाणी चिकन कोंबडी वडे पण म्हणतात. तुमच्या इकडे काय नाव आहे या वड्याला तुम्ही कमेंट करून सांगा. तर हे वडे व्हेज आहेत. आपण कुठल्याही रस्स्याच्या भाजीसोबत खाऊ शकतो. असं नाही की हे नॉनव्हेज सोबतच खाऊ. तर आपलं वडा तळून झालेला आहे. आपण दुसरे वडे बनवून घेऊयात. आपले वडे तळून झाले तुम्ही बघू शकता. बघू शकता आपण वडे तळून झालेले आहे. तर मी वडे बनवत आहे. तोपर्यंत आपण जिरा राईस करून घेऊयात. तर मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ. तो धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळा. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये तमालपान, मिरच्या, लाल मिरच्या आणि जिरे घालून परतायचं आहे.
मस्तपैकी त्यामध्ये पाणी घालूयात आपण 1 तांब्या, 1 ते 1.5 तांब्या. त्यामध्ये मीठ घालूयात. आपले वडे तळून होत आहेत. इकडे पाणी उकळलेलं आहे, तर आपण तांदूळ टाकून घेऊयात. तर आपलं चिकन वडे आणि चिकन तयार झालेलं आहे. राईस प्लेट तयार झालेली आहे आपली मस्तपैकी. तुम्ही बघू शकता, तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. तर मला कधी खाते असं झालंय, तर तुम्ही पण या खायला कधीतरी. आपला राईस पण झालेला आहे, बघू शकता. मस्त राईस प्लेट. मस्तपैकी कांदा चिरून घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. तर ही आपली राईस प्लेट तयार. तर चला मी आता टेस्ट करून बघत आहे कसं झालंय. बघू शकता रस्सा कसा मस्त तर्री आलेली आहे. वाव.